नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावर नुकतीच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ती म्हणजे स्टार प्रवाहावरील नशीबवान. या मालिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर त्याच्यासोबत अभिनेते अजय पुरकर, सोनाली देखील आहेत. अभिनेता अजय पुरकर यामध्ये नागेश्वर भोसले हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री नेहा नाईक झळकते. नेहाने यापूर्वी मोठ्या पडद्यावर काम केले. 15 सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. नेहा ही एका श्रीमंत घरातील मुलगी आहे. मात्र तिच्या आईवडिलांना नागेश्वरने मारले. ती गरिबाच्या घरात लहानाची मोठी झाली. तिला तिची खरी ओळख माहीत नाही आणि नागेश्वरमुळे तिच्यावर अशी वेळ आली आहे. मात्र नशीबवान मालिकेच्या कथेनुसार जे ज्याचं आहे ते त्याच्याजवळ परत जातंच. नागेश्वरचा मुलगाच तिला सगळं मिळवून देणार का? नेहाला तिची ओळख कधी कळणार? तिला तिचं खरं घर कसं मिळणार? हे सगळं या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिकेच्या पहिल्या भागाबद्दल सांगितलं. एकाने लिहिलं, पहिला भाग खूप छान होता. पहिला भाग पाहिल्यावरती ठरलं तर मग पाहते असं वाटलं. मालिकेची कथा जवळपास सारखीच आहे. दुसऱ्याने लिहिलं, सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेतील घर आहे ना, अधिराज राहत होता ते घर आहे. आणखीन एकाने लिहिलं, छान वाटला सुरुवात, ठरलं तर मगची कॉफी वाटली. दुसऱ्याने लिहिलं, खूप छान वाटलं, सुरुवात तर चांगली झाली, पण ठरलं तर मग या मालिकेसारखं बोरिंग करू नका. आणखीन एकाने लिहिलं, ठरलं तर मगच्या तन्वीच्या पायावर खून आहे आणि हिच्या कानामागे. एकूणच ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र पुढे इतर मालिकांसारखं रटाळ कथानक करू नका असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.